श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल। 5 मिनिटं वेळ काढून फक्त हा व्हिडिओ ऐका। नंबर 1, शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल। नंबर 2, शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे। फक्त तुम्हाला एक एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे। नंबर 3, जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। 1, सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात। नंबर 2, दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका। आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्याची। 3, तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा आणि नाही म्हणता आलं पाहिजे। 4, लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही, म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना। नंबर 5, पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला। कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल। नंबर 6, फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं, म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवायला जास्त लक्ष द्या। नंबर 7, आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही, शेवटी जमिनीवर यावे लागते। नंबर 8, कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतरी काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात। नंबर 9, कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना साफसफाई देण्याची गरज नाही, आणि ज्यांना तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधी तुमचं पटणार नाही। नंबर 10, कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याला दगडी पण मारतात। नंबर 11, काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा। नंबर 12, जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका, थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतरी नंतर पश्चाताप होईल। नंबर 13, आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशिबान आहे ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो। नंबर 14, कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात। नंबर 15, आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतं, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं, आणि ते मीठ घेऊनच तयार असतात तुमच्या जखमेवर चोळायला। नंबर 16, आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे। नंबर 17, आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं, थंडीमध्ये सूर्याची वाट पाहत असतो, उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो। नंबर 18, जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की मी कोण आहे, आणि खिशामध्ये पैसा नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे। नंबर 19, आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे। नंबर 20, जेव्हा पैसा नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसा येतो तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते। नंबर 21, जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसा येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात। नंबर 22, लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी असते, नाहीतरी तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात। नंबर 23, पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेले विष सगळी नाती संपून टाकत असतं। नंबर 24, कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताला त्याच्या घरात सुद्धा मिळत नाही। नंबर 25, जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा,
कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं. नंबर 26, आयुष्य कितीही गरीब असला, माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कुणी सांगू शकत नाही. नंबर 27, शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते. नंबर 28, श्रीमंतापेक्षा गरीबाची मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट मशानात येतो. नंबर 29, माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये. जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील. हे विचार तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.